नाराज उमेदवारांकडून आता बंडखोरीला देखील सुरुवात झाल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये भाजपमधून पहिली बंडखोरी समोर आलेली आहे। जागा वाटपानंतर भाजपमधून होणारी बंडखोरी समोर आली। भाजपाचे धनंजय जाधव हे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत। भाजपमधून तिकीट त्यांना डावलण्यात आलं आणि त्यानंतर धनंजय जाधव आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। धनंजय जाधव यांना भाजपकडून तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। प्रभाग क्रमांक 27 मधून नवी पेठ पर्वतीमधून त्यांना तिकीट मिळावी अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांना तिकीट डावललं आणि त्यानंतर आता ते राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देतील। अभिजित, आता राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत, काय अधिक माहिती आहे? जसं तू सांगितलं, याआधी आपल्याला माहिती होतं की भाजप बंडखोरी टाळण्यासाठी याद्या उमेदवारांच्या जाहीर करत नव्हतं। पर्सनली सगळ्यांना फोन आणि मेसेज गेले होते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून की तुम्ही तयारीला लागा। पण आता एबी फॉर्म आज जवळपास 80 ते 85 जणांना भाजपनं पुणे शहरात एबी फॉर्म दिलेत आणि त्यानंतर ज्यांचा पत्ता कट झाला अशा लोकांची बंडखोरी आता समोर येऊ लागली आहे। नवी पेठचा जो प्रभाग आहे तिथून धनंजय जाधव हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, एकदा नगरसेवक ते राहिलेत आणि त्यांचा आता जवळपास पत्ता कट झालाय, कारण भाजपकडून त्यांना एबी फॉर्म जो आहे तो दिला गेला नाहीये आणि त्यामुळं आता ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत जातील का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण अजित पवारांना भेटण्यासाठी जिजाई या निवासस्थानी धनंजय जाधव जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन धनंजय जाधव जे आहेत ते जिजाई निवासस्थानी पोहोचलेत। अनेकांची बंडखोरी आता भाजप कसं रोखेल, कारण भाजपमधून पहिली बंडखोरी समोर आली आहे। नवी पेठमधून याआधी असणारे नगरसेवक आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। अजितदादांची भेट घेण्यासाठी ते या जिजाई निवासस्थानी पोहोचलेत। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।